आज ना पिवसुदीच्या डब्यासाठी मस्त अशी पालकाची भाजी, पालक, चुका आणि शापू तांबडं अशी भाजी केली. आणि हिला काही न्यायची नाही, मी अशी भेंडी घेतली तिथून आणि मला भेंडीच न्यायची. चहा प्यायचा सोडून दिला, तर ग्लास घेतला आणि मला भेंडी न्यायची. माझी मी आणते, धुते, चिरते. तुला काय न्यायची ग बाई? भेंडीच का? तू दात घासून घे मग पटकनी. पूर्ण स्वयंपाक झालाय. चपात्या, भाकरी, इथं दूध आहे. आता भांडी ओळा करून सगळं हे करायचे. दूध तापलं का भाजी ठेवायची. तू गेलंय. ए भांडण नका करू. वरात काय होत आहे? वरातला काय निघती का? उलट धरलंय बाई, उलट. मग खाली कर त्याचं. हा तसं तसं घे पाठीमाग मॅडम. चला 8 वाजल्या. तू राखलं पाहिजे. सख्या तुला प्यायची का चहा दूध? हा भेंडी चिरली का? त्यो त्याचा ठ्याचा केलाय. आ मग हात कापून दे इकडे. आता बस झालं. चल मग भांडी घासायला जायचं. नाही तू काय तो हसत होतो, घेता चान्स मारून चांगला ना. घरी घे आपले. या बरा कसं आहे? तर बघा अशी भेंडी चिरून दिली माझ्या लाडूबाईंनी. आणि फक्त जिरी, मोहरी, लसूण आणि मिरची एवढंच लागतं. त्याचा कूट लागत नाही, कोथिंबीर लागत नाही. अशी सुकी भेंडी लागते. अशी बनवून घेतली. तोपर्यंत किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला, घर झाडून घेतलं सगळं. हॉल, किचन, बेड सगळं. आता भेंडी मग त्यांना आवरून द्यायचं. सकाळची घाई गडबड. मुलींचं आवरून शाळेत द्यायचं की गायांना पाणी पाजायचं. 9 वाजताच गायांना पाणी लागतं. तर आधी ह्या गोठ्यातल्या गायांना पाणी पाजून घेत असते आणि मग त्या गोठ्यातल्या चिली सगळं पाणी पाजून घ्यायचं आधी. बाबर मी नाही कडे गरम आहे. मी आले ना बाबर इथे बादलीला वरती भरायला. केस पूस मग डोकळीचं ते बाबर इथे. मग मी बादलीला भरायला. शाळेचं सगळं आवरलं आणि उड्या मारली. मी तिला मारलं तर कशी रुसून बसली. मग बळच तिचं डोकं विचारलं डब्बा. आणि माझा व्हिडिओ काढू नको लगेच मागा आली. आणि आता पिऊ रस्त्याला जाऊन उभी राहिली होती. ही नाही तर म्हणलं जा बाई लवकर, उशीर झालाय. मग शाळेत गेली. तर घरचं सगळं आवरलं. आता शेतामध्ये आले कांदो खुरपायला. आणि तसं कांद्यावर पाणी आहे त्यामुळे 4 वाफं राहिले. तेवढं वाफं भरायचं आणि मोटर बंद करायची आहे. तेवढे बघायला आलेली आहे. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये.